नमस्कार, नमस्कार. मी आहे डॉक्टर भूषण शानभाग आणि माझं काम आहे गोष्ट सांगणं आणि तुमचं काम आहे सबस्क्राईब करून, शेअर करून, लाईक करणं. हो की नाही? चला करून टाका पटापट. सुरुवात करूया गोष्टीला. मागच्या भागामध्ये सबस्क्राईब हो, दाबा की ते बटन. हां. तर मागच्या भागात आपण बघितलं, की दीदा 25शी ला आली तरी तिचं लग्न झालं नव्हतं. पण क्षेमगुप्ताच्या गळ्यात तिला शिवराजनी यशस्वीपणे बांधलं. आणि क्षेमगुप्त तिला आणि बरोबर वलगाला घेऊन परत श्रीनगरला जायला निघाला. पुढे काय झालं बघूया आजच्या भागामध्ये. तर दिद्दाचा क्षेमगुप्ताबरोबर विवाह नक्की झाल्यावर वलगाच्या रूपात तिला एक सल्लागार भेटली. पुरुषांना खुश कसं करायचं याची तिला बरीच माहिती होती. हबशी परंपरेत ती वाढली असल्यामुळं तिथल्या स्त्रिया पुरुषांना कसं आपल्या मुठीत ठेवतात, त्यांच्याबरोबर प्रणय कसा रंगवतात ते तिला उत्तम प्रकारे माहीत होतं. त्या सगळ्याची माहिती ती दिद्दाला देत होती. राजकुमारी एक सांगते ते नीटपणे ऐका. प्रत्येक पुरुष हा शेवटी स्त्रीसाठी वखवकलेलाच असतो. कुठलीही स्त्री त्याला चालते. तुमच्या राजमहालात सुद्धा किती पुरुषांनी वेगवेगळ्या वेळी माझ्याशी संबंध ठेवलाय हे तुम्हाला माहित नाही. मी दिसायला कशी असले तरी त्याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसतं. पुरुषांना फक्त संभोगात रस असतो. तुम्ही त्यांना जर खुश कराल तर तुमचं वैवाहिक आयुष्य सुखाचं होईल. तुमचा अधुपाय सुद्धा इतर राण्यांना राजेसाहेबांपासून लांब ठेवण्यात मध्ये येणार नाही. या महालातल्या पुरुषांनी तुला जवळ केलंय, दिद्दानं विचारलं. होय राजकुमारी, मला जास्त सांगायला लावू नका. राजांनी अनेक लग्न करणं किंवा बाया ठेवणं यात गैर तर काहीच नाही. पण तुमच्या भाषेत सुंदर अशा अनेक स्त्रिया उपलब्ध असून सुद्धा तुमच्या घरातले पुरुष माझ्यापासून, तुमच्या कल्पनेनुसार कुरूप असलेल्या स्त्रीपासून लांब राहू शकलेले नाहीत. यातच सर्व उमजून जा. मला फक्त त्यांची मर्जी राखायची होती म्हणून मी तितक्यापुरती तयार झाले. मला पुरुषांना खुश करण्याबद्दल काय काय माहीत आहे हे जर मी त्यांच्यावर वापरलं असतं तर तुमच्या घरात प्रचंड उलथापालथ होऊ शकली असती, इतकंच मी सांगेन. दिद्दाच्या मनाची उत्सुकता आणखी वाढली. राजकुमारी, स्त्रीनं जर स्वतःहून संभोगात साथ दिली तर पुरुषाला ती हवी असते. पुरुषाच्या शरीराचे अनेक अवयव त्याला उत्तेजित करत असतात. तिथे तुमचे हात, ओठ, जीभ यांचा मुक्तपणे वापर कराल तर तुमच्या व्यंगावर सुद्धा मात करून तुम्हीच महाराजांची लाडकी राणी बनू शकाल. वल्गा दिद्दाला समजावून सांगली. अनेक गोष्टी दिद्दाला विचित्र वाटत होत्या. ती वल्गाला म्हणाली, हे असं करायचं? हो, काही चुकीचं सांगत नाहीये. पहिल्या रात्री राजेसाहेबांवर यातली फक्त सांगते ती एक गोष्ट करा. सगळ्या गोष्टी एकदम करू नका. जोवर तुमच्याबरोबर अधिकाधिक गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत याबद्दल राजेसाहेबांची खात्री असेल तोवर तुमचं राजवाड्यातलं स्थान अबाधित राहील. एकदा जर राजेसाहेबांना असं वाटलं की आता तुमच्याकडे आणखी काही नवीन उरलेलं नाही, तुमची सद्दी त्या दिवसापासून सांभाळायला लागेल. दिद्दानं मान डोलावली. आणखी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. राजेसाहेबांनी जरी तुमच्याशी लग्न केलं तरी तुमच्या व्यंगामुळे तुमची बाजू नेहमीच पडती राहणार आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा ते तुम्हाला राजवाड्यातून बाहेर काढू शकतात. त्यामुळे ते व्हायला नको असेल तर मी सांगते त्याचा पूर्ण वापर तुम्हाला राजेसाहेबांवर करावा लागेल. थोड्या थोड्या दिवसांनी एक एक गोष्ट करत राहायची. तीच तीच गोष्ट रोज करायची नाही. वल्गा शिकवत होती आणि दिद्दा शिकत होती. तिला काहीही करून हातातला क्षेमगुप्त सुटू द्यायचा नव्हता. दिद्दानं वल्गाचा सल्ला मानला. लग्नानंतर जेव्हा क्षेमगुप्त पहिल्यांदा दिद्दाच्या भेटीला आला तेव्हा तो नशेतच होता. तरीही या पांगळ्या मुलीबरोबर आपला संबंध कितपत रंजक होईल याबद्दलची साशंकता त्याच्या मनात होती. पण दिद्दानं त्याला फारशी संधीच दिली नाही. आपला दुबळा पाय तिनं आधी उघडच केला नाही. शरीराच्या वरील भागात लावलेली साखरेची अफू मिश्रित सुगंधी पाकाची पुटं आपलं काम करून गेली. अधुपाय क्षेमगुप्ताला दिसला तोपर्यंत क्षेमगुप्त त्याकडे दुर्लक्ष करून दिद्दा आणखी काय काय करू शकत असेल या विचारात हरवला होता. सौम्य प्रमाणात वापरलेल्या अफूच्या मादकतेनं त्यात भरच घातली होती. पायानं अधू असली तरी ही राणी ज्या पद्धतीनं प्रणय करते तो क्षेमगुप्तानं कधीच अनुभवला नव्हता. आजवर त्यानं किती स्त्रियांचा उपभोग घेतला होता याची गणती नव्हती. पण दिद्दा बरोबर जितका आनंद त्याला मिळाला होता तितका इतर कोणी दिला नव्हता. दिद्दाच्या मुठीत तो कधी अडकला हे त्याला कळलंच नाही. श्रीनगरला चित्रलेखाकडे क्षेमगुप्तानं एक लग्न केल्याची बातमी पोहोचली. आपला पती किती स्त्रियांबरोबर रंग उधळीत असतो याची तिला पूर्ण कल्पना होती. पण इतर कोणी त्याची लग्नाची पत्नी नव्हती. आता ही नवी राणी आल्यावर चित्रलेखाला तिच्या स्थानाबद्दल शंका वाटू लागली. त्यातून नवी राणी एका पायानं अधू आहे आणि तिच्या पित्यानं दारूच्या नशेत आपल्या नवऱ्याला फसवून तिच्याशी विवाह करायला भाग पाडलंय हे कळल्यावर तिचा तिळपापड झाला. कुठल्या तरी बाईनं यावं आणि आपल्या महाराणी पदाला आव्हान द्यावं हे तिला कसं पटणार.
त्यातून तिच्याबरोबर असलेली ती धिप्पाड हपशी दासी. चित्रलेखानं आपल्या ज्येष्ठतेचा फायदा घेऊन दिद्दाला महालात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला. क्षेमगुप्ताच्या मार्गात येऊन ती स्वतः उभी राहिली. या लंगडीला मी महालात येऊ देणार नाही, ती गरजली. अर्थात ती सरळपणे येऊ देईल अशी दिद्दाची अपेक्षाही नव्हती. जाग ये लंगडे, आलीस तिथे निघून जा, इथे तुझं काही काम नाहीये, चित्रलेखा म्हणाली. महाराज, मला वाटलं होतं श्रीनगरमध्ये तुमचा हुकूम अंतिम असेल. असं कोणी उठेल आणि माझ्या राज्यात येण्यावर बंधन का येईल आणि तुम्ही ते निमूट ऐकून घ्याल असं मला वाटलं नव्हतं. हे आजपर्यंत मी जितक्या राजांबद्दल माहिती आहे मला त्या सर्वांचा शब्द त्यांच्या राज्यात शेवटचा असतो. इथे तसं नाहीये का? दिद्दानं क्षेमगुप्ताला विचारलं. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, क्षेमगुप्ता म्हणाला. असू यांनी जळते ती. पण इथे तुमच्या राजधानीत आल्यावर तुमच्या नव्या राणीचं स्वागत तर दूरच, तिचा असा अपमान केला जातो आणि आपण महाराज असून ते सहन करता, नवल आहे. कोण म्हणतो मी निमूट सहन करतोय म्हणून? तुम्ही तर तिला काहीच बोललात नाही. थांब जराशी, असं म्हणून क्षेमगुप्तानं हुकूम सोडला. राणी चित्रलेखा, तुम्ही राणी दिद्दाचा अपमान केलेला आहे. आधी त्यांची माफी मागा आणि त्यांना सन्मानानं राजवाड्यात घेऊन जा. मी या लंगडीची माफी मागणार? लाथा घालून बाहेर काढीन तिला. दिद्दानी आपला चेहरा खाली केला. तिचे टपोरे डोळे पाण्याने भरले. एकूण माझा अपमान करायला मला इथे आणलंय तर, ती म्हणाली. तिच्या अश्रूत क्षेमगुप्त विरघळला. रडू नकोस दिद्दा, ती तुला कशी अडवते हे मी बघतोच. इतकं बोलून त्यानं टाळी वाजवली. 8-10 सैनिक पुढे आले. राजवाड्यात जायचा मार्ग मोकळा करा, त्यानं हुकूम सोडला. ताबडतोब हातातल्या तलवारी उगारी ते पुढे झाले. पण चित्रलेखा मागे हटायला तयार नव्हती. तिच्या पाशी येऊन ते थांबले. मी बाजूला होणार नाही, चित्रलेखा म्हणाली. संतापानं ती थरथरत होती. राणी चित्रलेखा, तुम्ही निमूटपणे हटला नाहीत तर मला सैनिकांना तुम्हाला खेचत बाजूला करायचा हुकूम द्यावा लागेल. त्यानं तुमचीच अब्रू जाईल. काही केलं तरी मी हटणार नाही, चित्रलेखा ठाम होती. थोडा वेळ असा प्रकार चालला. शेवटी क्षेमगुप्तानं सैनिकांना राणीला बाजूला करायचा हुकूम केला. ते पुढे होत असताना दिद्दा ओरडली, थांबा. सैनिक थांबले. क्षमा महाराज, पण पुरुष सैनिकांनी राजस्त्रीला स्पर्श करावा हे योग्य नाही. मी करते काय करायचं ते. इतकं बोलून दिद्दानं आपल्या डोळ्यांनी खूण केली. पुढे येऊ पाहणाऱ्या मजबूत धिप्पाड वलगाकडे पाहताच चित्रलेखाच्या उरात धडकी भरली. वलगानं सरळ तिला उचलून खांद्यावर घेतलं आणि दिद्दाचा मार्ग मोकळा केला. हे पाहून क्षेमगुप्त खदा खदा हसू लागला. त्याला ही नवी राणी एकदम पसंत पडली. दिद्दा क्षेमगुप्ताच्या राजवाड्यात शिरली खरी, पण आपला सामना नेमका कोणाशी आहे याची तिला आधी जाणीव नव्हती. आल्या दिवशी तिनं वलगा करवी चित्रलेखाला बाजूला केलं होतं. दणकट वल्गाच्या पुढ्यात जरी चित्रलेखा तात्पुरती गप्प झाली असली तरी ती हार मानणाऱ्यातली नव्हती. त्यातून तिचा पिता फाल्गुन हा क्षेमगुप्ताचा मुख्य प्रधान, त्यामुळे तिची ताकदही जास्त होती. पहिल्या दिवशी क्षेमगुप्त दिद्दाला घेऊन सरळ आपल्या महालात गेला, त्यामुळे चित्रलेखाला काही करता आलं नाही. पहिले 15 दिवस दिद्दा त्याच्याच महालात राहत होती. दिद्दानं आपल्याला एक वेगळा महाल देण्याबद्दल क्षेमगुप्ताला विचारलं. क्षेमगुप्तानं रागिणीला बोलवलं. रागिणी क्षेमगुप्ताच्या अंतपुराची सर्व सोय गैरसोय बघणारी अधिकारी होती. त्यानं रागिणीला स्पष्ट सूचना दिल्या. राणी साहेबांना संपूर्ण राजमहाल दाखवा. त्यात नेमकी किती दालनं किती महाल आहेत मलाही पक्क माहित नाही. त्यापैकी जे महाल जो दालन त्यांना पसंत पडेल ते रिकामं करून त्यांना द्या. पुढल्या 15 दिवसात त्या म्हणतील तसं सजवून त्यांच्या ताब्यात मिळेल असं बघा. त्याच्या आधी तिथे कोणी राहत असेल तर तिला दुसऱ्या दालनात हलवा. होय महाराज, रागिणीनं पुढे झुकून होकार दर्शवला. दिद्दा हे पाहत होती. नवीन राज्यात असणाऱ्या चाली रीती रिवाज तिला माहीत करून घेणं आवश्यक होतं. सुदैवानं काश्मीरी भाषा ही तिच्या माहेरच्या लोहारी भाषेला खूपच जवळची होती, त्यामुळे गोष्टी समजून घ्यायला फारशी अडचण येत नव्हती. दिद्दा रागिणी बरोबर जायला निघाली. तिला घेऊन जायला सोबत वलगा होतीच. रागिणीनं वलगाकडे जरा संशयानं पाहिलं. त्याबरोबर दिद्दा म्हणाली, ही माझी खाजगी दासी वलगा. मी जिथं राहणार असेल तिथे बाजूलाच हिची राहायची सोय व्हायला हवी. तसं असेल तर मला जोड दालन असेल ते दाखवायला लागेल राणीसाहेब, रागिणी म्हणाली. या राजमहालात एकूण 84 महाल आणि दालनं असली तरी जोड दालनं फक्त 5 आहेत. त्यातली 4 भरलेली आहे, एकच रिकाम आहे, ते मी दाखवते. दिद्दानं स्पष्ट शब्दात सांगितलं, सर्व दालनं दाखवायची महाराजांची आज्ञा आहे. सर्व दाखवायची. कुठे राहायचं ते मी ठरवीन. होय राणी सरकार, पण ही तुमच्या बरोबरीनं राहणार असली तर जोड दालनच लागेल ना. हे बघ, मला आवडलं तर मी जोड दालन घेईन, नाही तर बाजूबाजूची 2 दालनं घेईन. राणी सरकार, तिथे आणखी काही स्त्रिया आधी असणं शक्य आहे. त्यांना काढायचं म्हटलं तर रागिणी, महाराजांच्या कुटुंबात त्यात कोण कोण आहे? कुटुंबापैकी म्हणाल तर राजमाता आणि महाराणी चित्रलेखा आणि त्यांच्या 3 मुली.
आणि अगदी दूरच्या 2 कक्षांमध्ये राणी तिलोत्तमा आणि राणी उर्मिला. चित्रलेखा राणीसाहेब गरोदर असताना राजेसाहेबांनी त्या दोघींची विवाह केले होते. त्या दोघी वेगवेगळ्या राज्यातल्या राजकन्या आहेत. पूर्वी त्या इथल्याच महालात राहायच्या, पण चित्रलेखा राणीसाहेबांनी त्यांच्या वडिलांच्या बळाचा वापर करून त्यांना लांबच्या महालात जायला भाग पाडलं. राजेसाहेब जवळजवळ त्यांच्याकडे कधीच जात नाहीत. त्यांना कोणी मूलबाळ. राणी तिलोत्तमा एकदा गरोदर होत्या, पण त्यांचं मूल गर्भातच दगावलं. त्यामागे राजमहालातल्या कोणाचा तरी हात असावा असं म्हणतात, पण मला नक्की ठाऊक नाही. राणी उर्मिला यांना कोणी मूल नाही. ठीक आहे, कळलं मला. जोड दालनात कोण कोण राहतात? राजमाता द्वारका देवी आणि महाराणी चित्ररेखा. आणि मुली, त्यांना प्रत्येकीला स्वतःचा महाल आहे. असं म्हणजे 2 जोड दालनं आणि 5 महाल अधिक महाराजांचा 1 महाल, 8चा हिशोब लागला. उरलेल्यांचं काय? राणीसाहेब तळमजल्यावरच्या 10 दालनं आहेत ती जरा लहान आहेत, तिथे सेविका राहतात. त्यातली जी मोठी आहेत त्यात एकेका दालनात 6-6 जणी राहतात. त्याच्या उलट बाजूला रसोई आहे. रसोई आहे त्याच बाजूला असलेल्या खोल्यामधून आहेत. असं. आणि वरच्या मजल्यांवर राजेसाहेबांच्या खास स्त्रिया आहेत, म्हणजे बिन लग्नाच्या. हो. मग मी त्यांची लग्नाची पत्नी आहे. मला हवी ती जागा मला मिळालीच पाहिजे. जोड दालन असू दे किंवा बाजूबाजूची 2 दालन असू देत. या बिन लग्नाच्या रखेल्यांसाठी मी मागे हटणार नाहीये. समजतंय? होय राणी सरकार. चल आता. निमूटपणे रागिणी पुढे चालू लागली. दिद्दाला पाठुंबीवर घेऊन वलगा मागोमाग जात होती. क्षेमगुप्ताची नवी राणी तिच्यासाठी महाल ठरवायला येत आहे आणि कदाचित आपला महाल आपल्याला रिकामा करून द्यावा लागेल, ही कल्पनाच अनेक जणींना आवडली नव्हती. पण राजाच्या हुकमापुढे नाईलाज होता. त्यातून अशी पाठीवर घेऊन जावी लागणारी लंगडी राणी हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय होता. रागिणी, आता 2 गोष्टी तुला सांगून ठेवते, नीट ध्यानात ठेव. जी राणी सरकार. पहिली म्हणजे माझ्या पुढ्यात राणी चित्रलेखाला महाराणी म्हणायचं नाही, ती उपाधी माझी आहे. दुसरं, माझ्याशी प्रामाणिक राहिलीस तर तुझं सगळं नीट राहतंय हे मी पाहिन. माझ्याशी प्रामाणिक नसलीस तर मला योग्य वाटेल ते मी करीन. पण राणी सरकार. काय? महाराणी चुकले. चित्रलेखा राणीसाहेबांबाबत त्यांचं काय? राणी सरकार, त्या प्रधान फाल्गुन यांच्या कन्या आहेत. त्यांच्याशी काल त्यांना कसं बाजूला केलं गेलं माहितीये ना? होय राणी सरकार, पण तरीही एक सांगू का? काय? राणी सरकार, आम्ही लहान नोकर माणसं. आम्ही मोठ्या माणसांची वाकड्यात शिरलो तर आम्ही भरडले जाऊ. 2 हत्ती झुंजतात ना, त्या सगळ्यात जास्त चिरडलं जातं ते गवत. मी तुमच्याशी प्रामाणिक राहीनच, पण त्यांच्याशी सुद्धा मला प्रामाणिक राहावं लागेल. स्पष्ट बोललीस, बरं केलंस रागिणी. आधी हो म्हणून मागून तरी दगा दिला नाहीस. ठीक आहे, पण मला चित्रलेखा राणीबद्दल अजून माहिती सांग. राणी सरकार, आपण आधी महाल निवडून घ्या, मग एका ठिकाणी नीटपणे बसून सांगेन मी. अशी दालनात फिरत असताना सांगायला लागले तर ती खबर त्यांच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल. ठीक आहे. मग दिद्दा वलगाकडे वळली. ती अपशी भाषेत म्हणाली, या राणी चित्रलेखाचाच माल घ्यायचा का? इतक्यात नको राजकुमारी. ती जर प्रधानाची मुलगी असेल तर आधी तुम्हाला तुमची जागा बळकट करावी लागेल, मग तिला कधी हाकलून लावता येईल. पण आत्ताच तिच्याशी वाकडं घेतलं तर कदाचित त्याचंच भांडवल करून नगरात तुमच्या विरुद्ध आवई उठवली जाईल. तुम्हाला नुसतं राजेसाहेबांची राणी बांधण्यात रस नाहीये. तुम्हाला संपूर्ण राज्य तुमच्या कब्जात घ्यायचंय, विसरू नका. त्यासाठी लोकांच्या मनात तुमची जागा तुम्हाला निर्माण करावी लागेल. तुम्ही आधीच्या राणीला बाहेर काढून तिथे राहायला गेलात तर कदाचित लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. ठीक आहे, असं म्हणून दिद्दा पुढचा महाल पाहायला लागली. राजकुमारी, एक गोष्ट सांगू का? बलगाने विचारलं. काय? हे इथले महाल राजेसाहेबांच्या महालापासून तसे दूर आहेत. तुम्ही राजेसाहेबांच्या महालाच्या जवळपास असलेला महाल का नाही पाहत? त्यानं काय होईल? राजेसाहेबांना हवं तेव्हा तुम्ही उपलब्ध असाल, वलगा म्हणाली. दिद्दा क्षणभर विचारात पडली. मग ती रागिणीला म्हणाली, रागिणी, महाराजांच्या महालाच्या जवळ कुठले महाल आहेत ते मला आधी दाखव. राणी सरकार, ते एक तर महाल जरा लहान आहेत आणि आणि काय? आणि रागिणी, हे नुसतं आणि आणि करून मला काय समजणार आहे? स्पष्ट सांग. अभय देत असाल तर सांगते राणी सरकार. सांग, अभय आहे तुला. राणी सरकार, अनेक वेळा महाराज इतर स्त्रियांना त्यांच्या महालात घेऊन जातात, तेव्हा तिथले आवाज आजूबाजूच्या महालात स्पष्ट ऐकू जातात. तुम्हाला ते कदाचित अडचणीचं वाटेल. तिथे राहतं कोण? तसं नियमित कोणीच राहत नाही. आणि आधी महाराणी नाही, चुकले, राणी चित्रलेखा राहायच्या, पण याच कारणासाठी त्यांनी लांबचा महाल घेतला. ठीक आहे, मला तेच महाल दाखव. थोड्याशा नाईलाजानच रागिणी दिद्दाला तिथे घेऊन गेली. खरंच तिथले महाल लहान होते.
पण दिद्दाला क्षेमगुप्ताच्या जवळ राहण्यासाठी तिथेच राहणं आवश्यक होतं. वलगाकडून शिकलेल्या एक एक गोष्टी आपण क्षेमगुप्ताच्या शरीरावर करू लागलो की तो इतर स्त्रियांना तिथे आणणं आपोआप कमी करील याची दिद्दाला खात्री होती. तिथे जाताच बाजूबाजूचे दोन महाल दिद्दानं आपल्या ताब्यात घेतले. एका महालात ती राहणार होती तर बाजूच्या महालात वलगा. आपला महाल कसा सजवायचा, कुठे काय पाहिजे या सूचना रागिणीला देऊन ती परत क्षेमगुप्ताच्या महालात आली तर तो तिचीच वाट पाहत होता. झाला महाल निवडून, त्यानं विचारलं. हो. कुठला महाल निवडला? इथला, तुमच्या बाजूचाच. पण तो तर खूपच लहान आहे. असू दे, मला कुठे तिथे राहायचंय, मला इथे तुमच्या बरोबरच तर राहायचंय. आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे अनुभवही द्यायचे. हे मात्र बरोबर बोललात राणीसाहेब. बोलता बोलता क्षेमगुप्तांना दिद्दाला जवळ घेतलं पण ती दूर सरली. काय झालं राणीसाहेब? रात्र व्हायला लागली, जेवणाची वेळ जवळ आली, जेवून घ्या मग मी येतेच. एवढं बोलून दिद्दा तिथून निघून गेली. पुढे काय झालं पुढच्या भागात भेटूया. पुढच्या भागात सबस्क्राईब करा ना, नसलं केलं तर. भेटूया.